शिरूर तालुक्यातल्या चव्हाणवाडीत आमदार बाबूराव पाचारणेंची 22 एकर शेती आहे। गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत हारल्यानंतर बाबूरावांनी नाउमेद न होता याच 22 एकरांमध्ये नंदनवन फुलवण्यासाठी जीवापाड प्रयत्न केलेत। पद्मश्री सुभाष पाळेकरांच्या मार्गदर्शनाखाली पाचारणेंचे नातेवाईक वाल्मिकी टोनगेंनी या शेतात नैसर्गिक शेतीचे प्रयोग केलेत। सध्या त्यांच्याकडे ऊसापासून गूळ बनवण्याचं काम सुरू आहे। ऊसाची शेती नैसर्गिक पद्धतीने केली जाते, तर गूळ बनवण्यासाठी रसायनांऐवजी भेंडीच्या रसाचा वापर केला जातोय। कढईला त्या ठिकाणी जे इंधन आहे म्हणजे ऊसापासून जी थोतरी तयार झालेली आहे, ज्याला आपण बग्याज म्हणतो, त्या बग्याचा जाळ त्या ठिकाणी लावून तो रस गरम करण्यात आला आणि तो गरम झाल्याच्यानंतर सुरुवातीला एक काळपट असा त्याला रस उकळायला लागला आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये भेंडीची जी झाडं आहे त्या भेंडीच्या झाडांचा रस आपण ज्याला म्हणतो की ती रस तयार करून ती भेंडीची झाडं कुटून पाण्यामध्ये भिजवून त्याचा रस त्या ठिकाणी टाकला। गूळ बनवताना स्वच्छता आणि सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे। काहिलीतून रस ओतण्यासाठी स्टीलचा हौद करण्यात आलाय। जनरली वाफा जो आहे तो सिमेंटचा असतो, सिमेंट वीटमध्ये, आणि त्यामुळं गरम पाक ज्यावेळेस पडतो त्यावेळेस ज्यावेळेस तो पाक गुळात रूपांतर झाले भरताना बऱ्याच वेळा त्या ठिकाणी त्या वाफ्यातला काही सिमेंट, काही कच विटाची, काही वाळूची कच त्यामध्ये समाविष्ट होती। पण इथं मात्र आपण तो स्टेनलेस स्टीलचा केल्यामुळं कुठलाही त्यामध्ये पार्ट त्याच्यामध्ये मिश्र होत नाही। गुळाचा पाक आणि नंतर गूळ त्याच्यात कुठलाही म्हणजे जनरली घोराळ म्हटलं की घाणीचं साम्राज्य समजलं जातं। आपण पाहिलं असेल की या ठिकाणी फार वास नाही, माशा नाहीत आणि गूळसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं की ज्याचा वापर आपण खाण्यासाठी करतो आणि मग त्या खाण्यासाठी गूळ कसा असावा तर तो सेंद्रिय असावा, तो स्वच्छ असावा, आरोग्यासाठी तो आरोग्यवर्धक असावा, अशा पद्धतीची सगळी ही प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण होते। गूळ तसंच काकवी बनवताना आरोग्यदायी पदार्थ तयार होईल याचा विचार केलाय। कृषी पर्यटनाच्या माध्यमातून इथं येणाऱ्या पर्यटकांना आरोग्यदायी गूळ चाखायला दिला जातो। गूळ म्हटलं की केमिकल आली, पावडर आली, त्याच्यामध्ये बरेच काही पदार्थ टाकून मग त्याला कलर येण्यासाठी काही पावडर वापरली जाते। पण शेवटी कलरपेक्षा त्याच्यामधला जो पदार्थ आहे तो कसा आहे याला फार महत्त्व आहे। आणि म्हणून या ठिकाणी कुठलाही पावडर, कुठलंही केमिकल किंवा गुळाला एक चांगला कलर यावा, तो पांढरा दिसावा, असा कुठलाही प्रयत्न केला जात नाही। आणि त्याचा परिणाम असा होतो की फक्त भेंडीच्या रसापासून गूळ होतो आणि कुठली पावडर नाही, कुठलंही केमिकल नाही। म्हणून हा गूळ आता या ठिकाणी जो आपण पॅकिंग केला आहे तर 1 किलोच्या ज्या ढेप आहेत त्या 1 किलोच्या ढेप आपण 1 वर्ष जशाच्या तशा की हा 1 किलोचं पॅकिंग आहे, त्याच्यानंतर 5 किलोचं सुद्धा पॅकिंग या ठिकाणी आपण केलेलं आहे। बाबूराव पाचारणेंनी आपल्या संपूर्ण शेतात विषमुक्त अन्न निर्मितीवर भर दिलाय। रासायनिक खतांऐवजी जीवामृतचा वापर करण्यात आलाय। शेतातला खर्च कमी करण्यावर भर देण्यात आलाय। देशी गाय हा शेतीचा कणा मानत वेगवेगळ्या जातीच्या 10 ते 12 देशी गायींचा गोठा बनवण्यात आलाय। ऑर्गेनिक किंवा जो सेंद्रिय ज्याला म्हणतो तो नुसता गूळ बनवण्यापुरता तो सेंद्रिय झालेला नाहीये। तर जो ऊस हे त्याचं रॉ मटेरियल आहे, त्या ऊसाला सुद्धा कुठलंही रासायनिक खत टाकलेलं नाही आणि कुठलंही रासायनिक खत न टाकता केवळ देशी गाईच्या गोमूत्र आणि शेणापासून जे जीवामृत बनवलेलं आहे त्या जीवामृतपासून हे ऊस पिकला आहे आणि त्याच्यापासून हा गूळ तयार झाला आहे। बाबूराव पाचारणेंनी
नव्या पिढीला आरोग्यदायी अन्न निर्मितीसाठी आरोग्यदायी शेतीची माहिती व्हावी म्हणून बराच प्रयत्न केलाय. देशी गायी, रसायनमुक्त अन्न याचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून कृषी पर्यटन केंद्राची उभारणी केली आहे. आणि त्याप्रमाणे सुदैवानं आम्हाला घोड धरणाचं बॅकवॉटर आणि नदी किनारा मिळालेला आहे. आणि पारंपरिक पद्धतीची शेती करण्यापेक्षा कृषी पर्यटन जर आपण चांगलं डेव्हलप केलं तर शेतीतूनही उत्पन्न मिळेल आणि पर्यटक येतील त्यांच्याकडनं सुद्धा चांगला फायदा होईल किंवा उत्पन्न मिळेल, असा दुहेरी फायदा यातनं आम्ही अपेक्षित ठेवलेला आहे. शिवतारा या कृषी पर्यटन केंद्रात जवळपास 2000 झाडांची लागवड पाचरण्यांनी केली आहे. सगळा परिसर हिरवागार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. सगळ्या सुविधाही असतील आणि त्या ठिकाणी ग्रामीण आणि एक जंगल सफारीचा तो एक चांगला आनंद अनुभव त्या ठिकाणी मिळेल. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही मुलांच्यासाठी बदक मोठ्या प्रमाणामध्ये जे राजहंस किंवा इतर जातीचे वेगवेगळ्या प्रकारचे ठेवलेले आहेत की बदक हे पाण्यामध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र तलाव केलेला आहे, बोटिंगसाठी तलाव केलेला आहे. विषमुक्त शेती आणि कृषी पर्यटन केंद्राचा प्रकल्प म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी केलेली गुंतवणूक असल्याचं पाचरणे सांगतात. येणाऱ्या लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत जो त्यांना आनंद आणि समाधान मिळणार आहे तो आम्ही आमचा परमार्थ समजणार आहोत. आणि त्या दृष्टीनं एक राज्यामधलं आदर्श असं पर्यटन स्थळ, कृषी पर्यटन स्थळ आमचा करण्याचा विचार आहे. शिरूर आणि पुणे शहरातले अनेक पर्यटक शनिवार रविवार या कृषी पर्यटन केंद्रात येऊन निसर्गाचा मनसोक्त आनंद घेतात. जवळ इतक्या जवळच्या अंतरावर आम्हाला हे सगळं सुखसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यांनी. त्यांच्यामुळं आम्ही त्यांचे आभार मानतो. सुभाष पाळेकरांच्या नैसर्गिक शेती तंत्राचा वापर करत आमदार पाचरणेंनी ऊसाचं एकरी 60 टनांपर्यंत उत्पादन घेण्यात यश मिळवलंय. विशेष म्हणजे शेतीचा खर्च कमी करण्यात त्यांना मोठं यश मिळालंय. देशी गाय, नैसर्गिक शेती तसंच विषमुक्त भाजीपाला आणि फळ उत्पादनातून विषमुक्त अन्न निर्मितीची गरज पाचरणेंनी व्यक्त केली आहे. आमदार पाचरणेंनी शेतकऱ्यांनाही विषमुक्त अन्नाच्या निर्मितीकडे वळण्याचं आवाहन केलंय. शरद पाबळे, साम टीव्ही, शिरूर, पुणे.